हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट या एक्झामचा फॉर्म भरत असताना अनेक विद्यार्थ्यांकडून अनेक प्रकारच्या चुका होतात. त्या चुका करेक्ट करण्यासाठी एक करेक्शन विंडो सेट डिपार्टमेंटमार्फत प्रोव्हाइड केला जातो एक्झामिनेशन होण्यापूर्वी. त्या करेक्शन विंडोमार्फत अनेक विद्यार्थी त्यांच्या चुका करेक्ट करतात, पण काही विद्यार्थी असे असतात की त्यांच्या चुका करेक्ट करणं हे त्यांच्याकडून राहून जातं आणि त्याच चुकांमार्फत त्याच फॉर्ममार्फत ते एक्झाम देतात आणि क्वालिफाय देखील होतात. पण क्वालिफाय झाल्यानंतर जे सर्टिफिकेट येतं त्या सर्टिफिकेट देखील त्या चुकांमार्फतच येतं. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही मिस्टेक केलेले आहेत त्या मिस्टेकला कन्सिडर करतच ते सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतात. मग त्या सर्टिफिकेटमध्ये अनेक जणांचं नाव चुकलेलं असतं, अनेक जणांचे फोटो रॉंग वेनी त्या ठिकाणी छापलेले असतात, अनेक जणांची साईन प्रॉपर त्या ठिकाणी नसते आणि असे इश्यू जर सर्टिफिकेटमध्ये असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूच्या वेळेस प्रॉब्लेम फेस करावे लागू शकतात. मग हा इंटरव्ह्यू पर्टिक्युलर देण्यापूर्वी एखाद्या कॉलेजवर जॉब शोधण्यापूर्वी तुम्ही तुमचं सर्टिफिकेट करेक्ट करून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. मग हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर जर तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट करेक्शन त्यामध्ये घडवून आणायचं असेल, करेक्ट करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करू शकता हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. MS सेट एक्झाम देणारे विद्यार्थी सर्टिफिकेट करेक्ट कशा पद्धतीने करणारे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. फ्रेंड, आजचं लेसन सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2026 या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स सुरू करत आहोत. हा कोर्स आपला 30 जूनपासून सुरू होत आहे. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाणार आहे. ठीक आहे. मागील कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. सर्वांचे फीडबॅक मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत. या कोर्सबद्दल पूर्णपपणे इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल तर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. यावर मेसेज करा, कोर्स इन्फॉर्मेशन म्हणून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. त्यानंतर योग्य वाटलं तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे. पेपर फर्स्टला पूर्णपणे कव्हर करून देणारा हा आपला कोर्स असेल. तर फ्रेंड, आज आपण MS सेट एक्झाम या एक्झामिनेशनबद्दल सर्टिफिकेट करेक्शनबद्दल इन्फॉर्मेशन पाहत आहोत. ठीक आहे. कारण एक्झाम दिल्यानंतर देखील मला खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज आलते की त्यांनी फिमेलऐवजी मेल केलेले जेंडर, ठीक आहे, किंवा त्यांचं नाव टाकताना काही स्पेलिंग मिस्टेक झालेले आहेत. अशा काही चुका असतील त्या चुका ते कशा पद्धतीने करेक्ट करू शकतात हे पाहणार आहोत. एक पॉईंट लक्षात घ्या, तुम्ही आत्ता एक्झाम दिलेला आहे, करेक्शन तुम्ही केलेलं नाही आहे. मग आता एक्झाम दिल्यानंतर जर तुम्ही क्वालिफाय झाले तर या प्रकारचं करेक्शन तुम्हाला करता येईल. कारण सर्टिफिकेट ज्यावेळेस तुमचं येणार आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला करेक्ट करता येतं. ठीक आहे. तर हे पहा, या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली स्टेप सांगतो. तर सर्वात पहिल्यांदी ही MS सेट एक्झामची ऑफिशियल वेबसाईट आहे. सरळ तुम्ही गुगल क्रोमवर जाऊन MS सेट एक्झाम असं जरी सर्च केलं तरी पण ही वेबसाईट येऊन जाईल. या वेबसाईटवर गेल्यानंतर लास्ट एक विंडो आहे पहा, सर्टिफिकेट करेक्शन किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट. ठीक आहे. यावर तुम्ही क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या, जे विद्यार्थी MS सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की आता आपण क्वालिफाय होणार आहोत पण आपल्या फॉर्ममध्ये काही चुका आहेत, त्या चुका तुम्ही कशा पद्धतीने करेक्ट करू शकता क्वालिफाय झाल्यानंतर हे आपण पाहत आहोत. सिंपल. तर हे फक्त लेसन कोणासाठी, ज्यांनी काही ना काही मिस्टेक केलेले आहेत. कारण असे असंख्य विद्यार्थी आहेत, मला खूप जणांचे मेसेज आले, त्यांच्या बेसवर हे लेसन मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. तुमच्या फॉर्म भरताना कुठलीही मिस्टेक नसेल तर हे लेसन तुम्ही इग्नोर करू शकता. मिस्टेक असेल तर हे लेसन डेफिनेटली पहा. या ठिकाणी करेक्शन विंडो आहे किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक नेक्स्ट विंडो ऑन होईल. या ठिकाणी सर्टिफिकेट करेक्शन किंवा डुप्लिकेट सर्टिफिकेट जे तुम्हाला हवं आहे त्यावर क्लिक करायचे तुम्हाला सर्वात प्रथम. त्यानंतर तुमचा एक्झाम कधी झालता ते सिलेक्ट करायचं. या ठिकाणी एक पॉईंट समजून घ्या, आत्ता 2025चा जो एक्झाम होणार आहे ना, त्या एक्झामची फायनल आन्सर की सर्टिफिकेट आल्यानंतर 1 ते 2 महिन्यांमध्ये या लेटेस्ट एक्झामचं सर्टिफिकेट करेक्शन विंडो या ठिकाणी दिसलं, लगेचच दिसत नाही. पण ज्या विद्यार्थ्यांनी 2024 पर्यंत एक्झाम दिलेला आहे त्यांना जर करेक्शन घडवून आणायचं असेल, फोटो अपडेट करायचं असेल किंवा वेगळ्या काही गोष्टी करायच्या असतील सर्टिफिकेटमध्ये तर ते या ठिकाणी करू शकतात. फक्त लेटेस्ट आत्ता जे एक्झाम झालेलं आहे त्याचे आन्सर की आल्यानंतर सर्टिफिकेट बाकीच्या विद्यार्थ्यांना भेटल्यानंतर 1 ते 2 महिन्यांनी हा अशा प्रकारचा विंडो तुम्हाला दिसेल. सिंपल. मग या ठिकाणी तुमचा एक्झाम कधी झालता ते निवडायचं. यामध्ये तुम्ही कुठला फोन नंबर टाकला होता किंवा जीमेल ID टाकला होता तो टाकायचा.
ठीक आहे, फोन नंबर टाकून पहा. फोन नंबरनी सर्च होत नसेल तर जीमेल आय डी टाका. ते टाकल्यानंतर सर्च बटनवर क्लिक करायचे. ठीक आहे, आता सर्च बटनवर क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल आहे ती पूर्णपणे ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला करेक्शन रिक्वेस्ट फॉर अशा प्रकारचे एक विंडो दिसेल. या ठिकाणी हा पॉईंट समजून घ्या, तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारचं करेक्शन घडून आणू शकता. तर या ठिकाणी तुमचं कॅन्डिडेट नेम आहे ती तुम्ही चेंज करू शकता, पेरेंट नेम आहे ते चेंज करू शकता, डेट ऑफ बर्थ आहे ती चेंज करू शकता, मोबाईल नंबर असेल तो चेंज करू शकता, अपडेट करू शकता, फोटोग्राफ आहे तो चेंज करू शकता किंवा अपडेट करू शकता, जेंडर आहे ते चेंज करू शकता. ठीक आहे, या सर्व प्रकारचं करेक्शन या ठिकाणी अलाउड आहे. बाकी कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुम्हाला करता येणार नाही. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही EWS कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता, तुम्ही क्वालिफाय झालेत आणि आता तुम्ही म्हणताल की मला OBCमध्ये कन्व्हर्जन करायचं, पॉसिबल नाही. कॅटेगरी ही चेंज करता येत नाही, सब्जेक्ट चेंज करता येत नाही, एक्झाम दिला ते दिलाच. ठीक आहे, म्हणजे हे जे पॉईंट दिसत आहेत ना, फक्त हेच तुम्ही करेक्शन घडवून आणू शकता. बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला करेक्शन घडवून आणण्याची परमिशन नाही आहे, ते अलाउड नाही आहे. सिंपल. मग अशा कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुम्हाला करायचं असेल तर करू शकता. या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस एखाद्या पॉईंटला क्लिक करताल, फॉर एक्झाम्पल तुम्ही क्लिक केले कॅन्डिडेट नेमला, तर इथं क्लिक केल्यानंतर तुमचा विंडो आहे ना कॅन्डिडेट नेमचा तो ओपन होतो. तो ओपन झाल्यानंतर तुमचं नाव कुठलं करेक्ट आहे ते तुम्हाला टाकावं लागतं. त्यानंतर कॅन्डिडेट नेम संदर्भात जो पण म्हणू शकतो एक व्हॅलिड प्रूफ असेल तो ठिकाणी अपडेट करावा लागतो. जसं की वोटर ID असेल, आधार कार्ड असेल, अशा गोष्टी अपडेट कराव्या लागतात. त्या ठिकाणी त्यांना ॲज अ प्रूफ म्हणून प्रोव्हाइड करावं लागतात. किंवा तुम्हाला फॉर एक्झाम्पल डेट ऑफ बर्थ अपडेट करायची असेल तरी पण आधार कार्ड वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागू शकतं. ठीक आहे, फोटोग्राफला काही जास्त इश्यू नसतो, डायरेक्टली फोटोग्राफ अपडेट केला तर ते होऊन जातं. अशा प्रकारचे काही करेक्शन तुम्ही घडवून आणू शकता सर्टिफिकेटमध्ये. अनेक विद्यार्थी यामुळे टेन्शनमध्ये येतात की सर आम्ही क्वालिफाय झालो, इतके कष्ट केले, पण आमच्या काही मिस्टेकमुळे सर्टिफिकेट आमचं चुकीचं आले. तर त्या विद्यार्थ्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचं लेसन आहे. ठीक आहे, घाबरून जायचं नाही. आपल्या जर बेसिक चुका झाल्यात त्या आपल्याला बेसिक चुका करेक्ट करता येतात. आणि कास्ट किंवा सब्जेक्ट हा का चेंज करता येत नाही ते पण लक्षात घ्या. कारण ते जर चेंज केलं ना तर कट ऑफ तुमचा चेंज होतो, बरोबर नाही. मग कट ऑफ जो चेंज होतोय त्यामुळे तुम्ही क्वालिफाय डिस्क्वालिफाय हे होऊ शकतं. म्हणून त्या गोष्टी चेंज करणं पॉसिबल नाही आहे. ह्या ज्या गोष्टीत ना पहा, ह्या जर चेंज केला तर तुमच्या मार्कांवर किंवा तुमच्या कॅटेगरीवर कुठलाही फरक पडत नाही. म्हणून ह्या चेंज करणं अलाउड आहे. ज्या गोष्टींमुळे तुमच्या मार्कांवर किंवा कॅटेगरीवर फरक पडतो त्या गोष्टी चेंज करणं अलाउड नसतं. सिंपल. आय होप पॉईंट काही तो कळाला असेल. यानंतर तुम्ही या ठिकाणी डिक्लेरेशनचं क्लिक करायचं आणि सबमिटवर क्लिक करून पुढची जी प्रोसेस असेल ती करू शकता. सिंपल. सो आय होप तुम्हाला काय इन्फॉर्मेशन ती कळायला असेल. अनेक विद्यार्थी मेसेज करत होते 2025 एक्झाम दिल्यानंतर देखील की सर आमच्या नावामध्ये करेक्शन होतं पण आम्ही केलंच नाही. तर त्यांनी निश्चिंत राहायचं, क्वालिफाय झाल्यानंतर वेट करायचं, थोडंसं वेट केल्यानंतर अशा प्रकारचं विंडो ऑन होईल, करेक्शन घडून आणायचं. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. करेक्शन विद्यार्थी करतात, चुका माणसाकडूनच होतात, तुमच्याकडून चुकी झाली भ्यायचं नाही. ठीक आहे, करेक्शन विंडो आपल्यासाठीचे, चुका होतात म्हणूनच करेक्शन विंडो दिलेला आहे. सिंपल ना. सो आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळायला असेल. आता शेवटचा जो पॉईंट आहे तो म्हणजे यावर्षी जो पेपर झाला त्याची आन्सर की कधीपर्यंत येईल. मी वारंवार सांगितलं आहे की प्रोव्हिजनल आन्सर की जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत भेटून जाईल आणि रिझल्ट जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत डिक्लेअर होऊ शकतो. ठीक आहे, आत्ता जो एक्झाम झाला त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आहे. आता शेवटी मी सांगितलंय तरी पण काही विद्यार्थी विचारतील की सर रिझल्ट कधीपर्यंत डिक्लेअर होतोय. याचा अर्थ काय होतो की तुम्ही इन्फॉर्मेशन प्रॉपर वेने पाहत नाही. जर प्रॉपर वेने इन्फॉर्मेशन पाहिली तर सर्व गोष्टी डिस्कशन केलेल्या असतात, कुठलाही पॉईंट मी स्किप करत नाही. सिंपल. जुलै महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत प्रोव्हिजनल आन्सर की भेटेल, त्याला आपण चॅलेंजिंग आन्सर की म्हणतो. त्यामार्फत तुम्हाला कळेल की आपला ॲक्च्युली स्कोअर किती होतोय आणि त्यानंतर फायनल आन्सर की जवळपास ऑक्टोबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा स्टार्टिंगलाच भेटेल. सिंपल. तर फ्रेंड जाता जाता पुन्हा सांगाल, जर पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही जॉईन करू शकता. इन्फॉर्मेशनसाठी या नंबरला मेसेज करा. इन्स्टॉलमेंटमध्ये देखील फी पेड करण्याची ऑप्शन आहे. 2500 ॲट वन टाईम फी पेड करू शकता परिस्थिती चांगली असेल तर. इन केस परिस्थिती तुमची म्हणजे फायनान्शियल कंडिशन योग्य नसेल तर 1500 कोर्स जॉईन करताना आणि पुढच्या महिन्यामध्ये 1050 अशा प्रकारे देखील फी पेड करून तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. ठीक आहे, खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला कंटेंट प्रोव्हाइड केला जाईल. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील पूर्णपणे कोर्स अवेलेबल आहे, पेपर फर्स्ट सारखाच. कॉमर्स विद्यार्थ्यांनी कॉमर्स सब्जेक्ट कोर्स असा मेसेज करा व्हॉट्सअपला, तुम्हाला कॉमर्स संदर्भात देखील इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.